समदभाई चिकटे सर आपणास विनंती करतो की आपण देखील मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. समदभाई चिकटे जिबर नेटवर्कचे जे मालक आहेत या ठिकाणी समदभाई चिकटे सर आपणास विनंती आहे आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय कारण या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर जिबर नेटवर्क आपल्या विश्वासाचा हक्काचं आणि एकमेव असं दापोली तालुक्यातील जे नेटवर्क आहे ते म्हणजे जिबर नेटवर्क ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी नेटवर्क प्रोव्हाइड केले. चला आपण टॉस करत असताना आदरणीय गुड्डू ऐनरकर आणि साईराजी देसाई सर या दोघांच्या आपण शुभ असते त्या ठिकाणी टॉस करून येतोय मैदानाच्या आतमध्ये. चला आपण टॉस करतोय तिथे दापोली 11A आणि बी. टॉस कोणी जिंकलाय ए की बी? बी ऑन द टॉस डिसिजन. बी या संघाने टॉस जिंकला बॅटिंगचं डिसिजन असेल आणि ए या संघाला बॉलिंग करावी लागेल. किती ओव्हर? 5 ओव्हर ना? येस ओके 5 ओव्हरची मॅच असेल तिथे दापोली 11A संघ मात्र गोलंदाजी करताना दिसेल तर बी मात्र बॅटिंग करेल. आता जर पाहिलं गेलं तर दोन्ही संघ एकच आहेत फक्त खेळाडू मात्र अगदी धमाकेदार आहेत. दापोली 11A आणि दापोली 11B या दोन संघांमधलं मोठं बॅटल असेल. काही वेळात मसूद गजगे आखाडू देखील खेळताना दिसू शकेल. तर दुसऱ्या बाजूला समीर सावंत असतील मसूद गजगे असतील तर एका बाजूला विलास मोरे योगेश दांडेकर असे चांगले चांगले खेळाडू आपण बघतोय. असाही सर आपण असं नसतं बा मंचावरती हाफिज मालदार सर. 5 ओव्हरची मॅच असेल आता थोडीशी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. पाच ओव्हरची मॅच असेल जिथे आपण जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आपण सलामीर फलंदाज जातील मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकला बी या टीमनं बॅटिंगचं डिसिजन घेतलंय. सुनील चावरे देखील त्या संघाकडे आपण बघतोय.
सलामीर फलंदाज जातील कॅप्टन योगेश दांडेकर आणि त्याचबरोबर विलास मोरे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील तर समोरच्या दिशेने आपण पाहताय दापोली 11 या टीमचा दापोली 11 ए हा जो संघ असेल तर गोलंदाजी करताना दिसणार आहे। सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली। सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते तुम्हा सर्वांचं मनापासून मी हार्दिक सहर्ष स्वागत करतो या सायंकाळच्या सत्रामध्ये। चला मॅचला सुरुवात करायची आहे। त्याचबरोबर परेश मोहिते यांचं देखील आगमन झालेलं आहे सो त्यांचं स्वागत। आता दोन्ही संघ मात्र एकच आहेत फक्त ए आणि बी या दोघांमध्ये आता हे बॅटल आहे दापोली 11 ए आणि दापोली 11 बी। आपण एसके स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 2 समोरच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती। आता हे तुम्हाला अगदी तुमचे बेस्ट एफर्ट देण्यासाठी ही मॅच असू शकेल कारण इथे जे अवॉर्ड्स देखील आता काढले जातील कारण दोन्ही टीम त्याच आहेत। इथे जर आपण पाहायला गेलं तर राऊंड द विकेट बॉल पहिलाच बॉल दिनेश कार्तिक म्हणजेच विलास मोरेच्या पाठमधून आक्रमकतेने प्रहार केलाय आणि इथे 4 रन्स मिळतील चौकार। त्याचबरोबर विलास मोरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी देसाई प्रोडक्टचे सर्व आदरणीय साईराज देसाई सर यांच्याकडून 100चं कॅश प्राइज दिलं जाईल। प्रत्येक षटकाराला 100चं कॅश प्राइज। पहिला चौकाराला 4 रन्स मिळतील आणि घनागती प्रहार करताना आपण फलंदाज विलास मोरेला पाहिलं आकाश सकपाळ वरती हा प्रहार देखील करताना आपण बघतोय कारण जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ अगदी या ट्रॉफीवरती नाव कोणण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये खेळतायत। यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल रॉकेट थ्रो केला वाईड थ्रो असेल मसूद गजगेच्या माध्यमातून आपण पाहिलाय इथे रॉकेट थ्रो केला गेला परंतु थोडा वाईड थ्रो होता। 1 रन्स मिळेल स्ट्राइक रोटेड। राऊंड द विकेट बॉल असेल सरळ बॅटने खेळलं गेले चेंडूने चकमा दिलाय। चेंडूच्या त्या ठिकाणची जी आउटफील्ड थोडीशी स्लो असेल परंतु 1च रन्स असणार आहे आणि वेगाने मात्र 2 रन्स देखील कंप्लीट होतील। आणि खरंच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलंय आकाश आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये असणार योगेश। योगेश दांडेकर तयार आहे आकाश येणारा पुढच्या बॉलला ऑनला चांगला ड्राइव्ह केला डीप विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे समीर सावंत 2 रन्स मात्र भन्नाट वेगाने कंप्लीट होते। स्कोर बोर्ड आता थोडंसं पुढे सरकेल धावसंख्या 9 या आकड्यावरती। आणि इथे सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण पाहिलंय आकाश सकपलने आता कमबॅक केलाय। समोरच्या दिशेने जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती असणारा आकाश तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय तर फलंदाजी मार्कवरती फलंदाज योगेश दांडेकर। चेंडूला सन्मानजनक अगदी गॅपमध्ये करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकावर पॉइंटला आहे। 1 रन्स घेतलाय विलास मोरेला दुसरी धाव घ्यायची होती आणि त्याजवळ षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त विदाउट लॉस 10 रन्स 10 रन्स 1 ओव्हर नंतर।
आणि त्याचबरोबर या ठिकाणी दापोली इलेव्हनचे अगदी समर्थक रेवाळे मामा देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स खर्च केलेले आहेत गोलंदाजानं. हॅलो, मोठी मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. ग्रँड फिनालेची मॅच आहे. या संपूर्ण SK चॅम्पियन्स पर्व दुसऱ्याचा अंतिम सामना दापोली 11A आणि दापोली 11B या दोन संघांमध्ये आपण खेळवला जाताना पाहतोय. जिकडे पहिलं षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालं होतं. एका षटकांच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावरती आतापर्यंत मजल गाठली दापोली 11B या संघाने. टॉस जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून स्वीकारली गेली होती. सुरुवात तर चांगली झाली. षटक क्रमांक 1 मध्ये आकाशाच्या वरती अगदी सुरुवातीपासूनच आक्रमण चढवलं गेलं होतं दोन्ही फलंदाजांकडून. इथे दुसरं षटक श्रेयस तयार होतोय. पहिला चेंडू हो भन्नाट वेगाने चेंडूला हाताळलं गेलंय. फलंदाज योगेश पूर्णपणे बीट झाले होते त्या चेंडूवरती. अगदी स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता, लेट खेळण्याचा थोडासा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला भेटला नव्हता त्या चेंडूवरती. डॉट बॉलने दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झालेली आपण पाहतोय. ही संपूर्ण मॅच आपण पाहतोय SK चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील अंतिम सामना, फायनलचा सामना, मोठी मॅच, बिग बॅटल. इथे आडव्या बॅटने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता योगेशांचा, मात्र बॅटची इनसाइड एज लागली होती. चेंडू ट्रॅव्हल झाला होता मसुदाच्या हातामध्ये. दोन्ही संघ नक्कीच पहिल्यांदाच आपण पाहतो या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये, जिकडे दापोली 11A दापोली 11B या दोन संघांमध्ये फायनलचा सामना रंगतोय SK चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये. आपल्या दोन्ही संघ नक्कीच आपल्या चांगल्या प्रदर्शनाने चांगल्या प्रतिभावान आपल्या कौशल्याने आतापर्यंत मजल गाठली. आणि काय स्ट्रोक खेळलाय तिकडे दापोलीचा दिनेश कार्तिक, विलास मोरे या नावाची चर्चा आपण सातत्याने करत राहिलोय. आणि इथे अनफॉर्च्युनेटली थोडंसं मिसअंडरस्टँडिंगमुळे विकेट आपल्याला प्राप्त भेटते. तालमेलची कमी आणि विकेटची हमी. विलास मोरे बॅक टू द पवेलियन. पहिली विकेट दापोली 11B या संघाची. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आपण पाहिली होती दोघांच्या मध्ये. तिथे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडीशी तालमेलची कमी आणि मात्र विकेटची हमी. नक्कीच इथे विलास मोरे चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला भेटत होते. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून पाहत होतो, मात्र अनफॉर्च्युनेटली अगेन्स्ट द रन आपले विकेट रनआउटच्या रूपाने गमावी लागते. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. कैफ दाखल होतोय. आतापर्यंत सर्व काही चांगलं जात होतं दापोली 11B संघाने, मात्र रनआउटचा विकेट आलाय. हा रनआउटचा विकेट या सामन्यामध्ये कोणत्या प्रकारचा ट्विस्ट आणतोय का हे देखणं गरजेचं असेल. श्रेयस आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. सोबत रनआउटच्या रूपाने एक मोठी विकेट देखील प्राप्त केली. यावेळी आडव्या बॅटनं खेळलाय, फटका खेळलाय, कनेक्शन प्रॉपर, 6 रन षटकार. तसेच या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य करणारे नाजिमजी रखांगे सर यांचं देखील आगमन झालंय. सर, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर बसून या संपूर्ण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. काय फटका खेळला होता तो. याच्या आदल्या चेंडूवरती थोडंसं तालमेलमध्ये कमी झाली होती. नक्कीच विलास मोरेची ती विकेट देखील प्राप्त झाली होती. त्याच्या पुढच्या चेंडूवरती काय फटका खेळलाय. चांगल्या प्रकारे चेंडूला पीक केलं आणि अगदी 6 धावांसाठी चेंडूला पाठवलं गेलं काऊ कॉर्नरच्या दिशेने. षटकार आपण पाहिला होता योगेश दांडेकर यांच्या माध्यमातून. यावेळी कुठेतरी एक्स्ट्राचे धाव. तसेच सन्माननीय तौफिक कालावेजी आणि
तौफिक कालावे सर आणि इरफान पापा लिजेंड कॉमेंटेटर आहेत ते इरफानजी पापा सर. सरांना विनंती असेल आपण कृपया मुख्य मंचावरती या आणि या संपूर्ण अंतिम सामन्याचा मुख्य मंचावरती बसून आनंद घ्यायचा आहे. इथे जर आपण मैदानाच्या दिशेने जर वळून पाहिलं तर इथे कुठेतरी मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला पाहायला भेटतोय. षटकार आला होता, त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या भेटते दापोली 11 बी या संघाला. 20 या आकड्यावरती आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली. चांगल्या प्रकारची आपण स्टार्ट पाहिलाय. पॉवर प्लेचा आपण खेळ पाहतो या मैदानामध्ये. ग्रँड फिनालेची मॅच आहे, मोठी मॅच आहे. या चमचमत्या ट्रॉफीवरती कोणत्या संघाचं नाव लिखलं जाईल हा सामना आपल्याला सांगून जाईल. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळलाय, पुन्हा एकदा कनेक्शन प्रॉपर आहे. स्टँड अँड डिलिव्हर OTT ओव्हर द टॉप 6 रन षटकार. इथे श्रेयशाच्या वरती आक्रमण चढवलं जात आहे. फलंदाज योगेश दांडेकर यांच्या माध्यमातून तिसरा चेंडू फेस केला होता, चौथा चेंडू फेस केला होता, माफ करा. त्या चेंडूवरती देखील षटकार आला होता. त्याच्यानंतर 2 वाईट आले होते. त्याच्यानंतरचा देखील चेंडू पहिला तर सुंदर होता, तर हा मात्र अतिसुंदर 6 रन षटकार प्राप्त झालाय. श्रेयशाच्या वरती कुठेतरी काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ते कॉट बिहाइंड कॅच आउट, कॅचेस विन द मॅचेस. काय सुंदर प्रकारे झेल पकडलाय तिकडे विकेट किपर जतीन जय यांच्या माध्यमातून. अशा रीतीने योगेश दांडेकर बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक 2. दोनचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्येचा जर विचार केला स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती दापोली 11 बी या संघाचं 26 धावा. तिसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल. सर्वांचं स्वागत करूयात. दापोली 11A आणि दापोली 11B मध्ये मॅच चालू आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट 26 रन. 26 रन स्कोर बोर्डवरती आहेत. 26 रन गोलंदाजी मार्क वरती. मसूद गजगे गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. त्याचबरोबर यावेळेला चांगला ऑफला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण आपण सुमितच्या माध्यमातून पाहिलंय. 2 रन्स मिळून जातील. आणि त्याचबरोबर आमान जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय, नॉन स्ट्राईकला असेल, त्याच्या प्रत्येक षटकारासाठी त्याच्या बाबांकडून 500चं कॅशबॅक त्याला दिलं जाईल. आणि लगातार 3 षटकारासाठी साईराज देसाई सर यांच्याकडनं 500 रुपये असतील. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू 1-2 का 4 4 रन. तिसरं षटक चालू आहे, परंतु कैफ आक्रमण करते मसूद गजगेवरती. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. विन दी बॉल. या चेंडूला अगदी हवाई यात्रेवरती पाठवलंय. क्षेत्ररक्षक मिस्टर कन्सिस्टंट कॅच पकडतायत. आता जाईल फलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज येईल. सुनील सावरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.
सुनील चावरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय क्रमांक 5 वरती सुनील चावरीला पाठवलंय. मसूद गजगेनं मात्र इथे सुरेख गोलंदाजी केली. 4 बॉल टाकलेत केवळ 6 रन्स खर्च केले ज्यामध्ये एक मोठी विकेट कैफला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. इथे चावरीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता. केवळ 1 रन्स मिळालाय. समीर सावंत चेंडूपर्यंत पोहोचलाय. केवळ आणि केवळ 1च रन्स मिळून जाईल. स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 33 आकड्यावरती 33 रन झालेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आदरणीय अब्दुल्ला ऐनरकर सरांचं देखील आगमन झालंय. आपणास विनंती करतो की मुख्य मंचावरती आपण आसनस्थ व्हायचंय. आणि त्याचबरोबर अंपायरचा इशारा नो बॉल आहे. नो +1 2 रन्स ऍड करावे लागतील. 35 झालेत. आता येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. सुनील चावरीसाठी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अपॉर्च्युनिटी आहे. या फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण चढवेल का सुनील चावरी. शॉर्ट ऑफ लेंथ यावला पूल केलाय. क्षेत्ररक्षक समीर सावंत चेंडूच्या माग कॅच मिस झाले. फ्री हिटच्या बॉलवरती 2 रन्स देखील मिळालेत. आता धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 37 रन्स स्कोरबोर्डवरती. चला इथे षटक क्रमांक 3चा आतापर्यंत आपण खेळ पाहिलाय. त्या 3 षटकांमध्ये दापोली 11 बी या संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 3 मोठे विकेट्स देखील त्यांना गमवावे लागलेत. षटक क्रमांक 4 साठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश सकपाल येतोय दापोली एक्सप्रेस, ज्याने नक्कीच पहिली ओव्हर जी टाकली होती चांगल्या प्रकारे राहिला होता. तो चांगल्या पहिल्या षटकामध्ये चांगला दिसला होता आकाश सकपाल. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये आहे आणि कॅच आउट. अमान बॅक टू द पॅव्हिलियन. दापोली 11 बी संघाला लागलेला चौथा झटका, चौथी विकेट. अमान बॅक टू द पॅव्हिलियन. तसेच या संपूर्ण सामन्यामध्ये आकाश सकपाल या गोलंदाजाला या संपूर्ण मॅचमध्ये जो कोणी फलंदाज सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लावेल त्या फलंदाजाला सन्माननीय साईराज देसाई सर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. नवीन बॅटर आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. 7 जातोय. नक्की 4 महत्त्वपूर्ण विकेट देखील दापोली 11 बी या संघाच्या आपण पाहिल्या आहेत. बॅक टू द पॅव्हिलियन जाताना या 2 फलंदाजांवरती म्हणजे समीर आणि साद यांच्यावरती महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल. या संपूर्ण स्पर्धेमधील फायनलचा सामना आपण पाहतोय दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती. दापोली 11 ए आणि बी हे 2 संघ अगदी पहिल्यांदाच सामना खेळत आहेत. हा फायनलचा सामना. यावेळी नक्कीच शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. शफल करून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र लेग बायच्या रूपाने इथे एका धावेचा इजाफा होईल. कुठेतरी चांगलं बॅटल आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय, जिकडे दापोली 11 ए आणि बी हे 2 संघ या फायनलच्या सामन्यामध्ये लढताना आपल्याला पाहायला भेटतात. यावेळी सुनीलने फटका खेळलाय. मग परत सुनीलने नक्कीच आल्या अगदी आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता आकाशाच्या गोलंदाजीवरती, मात्र 2 धावांनी समाधान मानावं लागेल. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट्स आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. जर एक सन्मानजनक टोटल सेट करायचं असेल तर या जोडीवरती नक्कीच महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हे 2 संघ अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ खेळून या मंचापर्यंत पोहोचलेत. या स्पर्धेचा फायनल सामना खेळतायत 2 डिझर्विंग टीम, 2 बेस्ट टीम आपण म्हणावं लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता या
आपल्याला फायनलच्या सामन्यामध्ये एकमेकांविरोधात लढताना पाहायला भेटत आहेत. दापोली 11A आणि बी या दोन्ही संघांनी चांगल्या प्रकारचा खेळ खेळला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 42 या धावसंख्येपर्यंत आतापर्यंत मजल गाठली दापोली 11B या संघाने. यावेळी देखील फटका चांगला आहे. तिकडे गॅपमध्ये चेंडूला खेळलं गेलंय. तिकडे बंड्याची शिरकी असतील, चेंडूला कनेक्ट केलंय. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. हे थोडंसं नक्कीच मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला भेटली होती दोन्ही फलंदाजांमध्ये. तालमेलची कमी आणि विकेटची हमी. 7 बॅक टू द पवेलियन रनआउटच्या रूपाने आणखीन एक मोठी विकेट दापोली 11B या संघाची आपण पाहतोय. तसेच नवीन बॅटर आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. परवेशजी जात आहेत. त्या परवेशजींसाठी देखील प्रायोजन झाले. प्रत्येक षटकारासाठी आदरणीय साईराज देसाईकडून 200चं कॅश प्राईज दिली जाईल आणि परेशजी मोहिते सरांकडून देखील 200चं कॅश प्राईज दिली जाईल. म्हणजेच काय, प्रत्येक षटकारासाठी 400 रुपयाचं. तसेच नाजिम सरजी रखांगे सरांकडून देखील 200चं कॅश प्राईज दिले जाईल. म्हणजेच काय, तर एक षटकार आणि खिशामध्ये 600 रुपये. इथे नक्कीच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने षटक क्रमांक 4 इथे समाप्त होते. 4 षटकांचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. अजूनही या इनिंग मधील एक षटक बाकी असेल. 43. अजून एक षटक देखील बाकी आहे. जिथे किती रन्स बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. 43 झालेत. शेवटचा षटक असलेलं मुसद्दीक फकी गोलंदाजी ट्रॅकवरती. लवकर शैलीचा गोलंदाज समोर आपण बघतोय तर सुनील सावरी ही अनोख्या स्टाईल मध्ये फटका स्विच हिट. 1 रन मिळेल आणि स्कोर बोर्ड 44 या आकड्यावरती. शेवटचा षटक, शेवटची ओव्हर आपण बघताय. सुनील सावरी अगदी अनोख्या स्टाईल मध्ये फटके खेळताना आपण त्यांना बघत आहात. तर समोर असेल परवेज शिरखोत. सव्वेचाळीस रन झालेले आहेत. यावेळेला मोठा स्ट्रोक हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे विकेटचं पतन. कॅच पकडली आहे मुसद्दीक फकी याच्या माध्यमातून आपण बघतोय सुरेख कॅच. आणि त्यानंतर जर पाहिलं 44 झाले तर नवीन फलंदाज बुरान. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज बुरान आहे. समोर गोलंदाज देखील डावखुऱ्या शैलीचाच आहे. परवेज शिरखोत अगदी स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर आले. बुरानसाठी हा बॉल होता. हवेमध्ये खेळलाय चेंडू. हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पोहोचेल का, पण तो 2 खेळाडूंमध्ये या ठिकाणी पण जर पाहिलं गेलं तर चेंडू जाऊन पडलाय. 2 रन्स घेतले. प्रयत्न तिसरा धावेचा यशस्वी प्रयत्न आपण बघताय.
आणि खर्चच खूप कमालचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालंय. धावसंख्या 47. आणि जर इथं पाहायला गेलं तर या मॅचचं दृश्य थोडंसं वेगळं बघायला मिळू शकलं असं. ओमकार पाटील मात्र असतं तर मॅचचं दृश्य थोडंसं वेगळं असतं. कारण आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग केली आहे दापोली 11 या टीमनं. चांगला एक सन्मानजनक स्कोर देखील आता स्कोरबोर्डवरती दर्ज होऊ शकेल. येणारे अजून 3 चेंडू आहेत. 50+ जर रन झाले या मॅचमध्ये. इथे स्विच हिट खेळायचा आहे. सुनील सावरी अनोख्या स्टाईलमध्ये खेळतोय फलंदाज. एकच रन्स मिळेल. धावसंख्या 48 आकड्यावरती षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बुरहान शेवटचे 2 चेंडू या शेवटच्या षटकातील आपण बघताय. खोलवरचा बॉल आहे. चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये गेलाय आणि इथे मात्र यावेळेला बघा कॅच होऊ शकली असती. सुपर कॅच टुर्नामेंटला अगदी बेस्ट कॅच आपण देखील पाहिली असते. समीर सामंतनं पकडली होती परंतु ही 50 रन झाले स्कोरबोर्डवरती. समीर सावंत जर पाहायला गेलं तर आधीच एक चांगला एक इतिहास रचलाय. त्या कॅचनं 100 कॅच आपण बघितले संपूर्ण स्पर्धेतली. जेव्हा जेव्हा समीर खेळतोय स्पर्धेमध्ये तेव्हा तेव्हा अगदी ऐतिहासिक कामगिरी देखील तो करतोय. शेवटचा बॉल आहे. इथे शेवटच्या बॉलवरती आक्रमण. चेंडू आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 50 रन्स. टार्गेट 30 मध्ये 51 रन्स. 30 बॉल आणि 51 धावांची आवश्यकता.
सलामीर फलंदाज मसूद गजगे आणि त्याचबरोबर अमेय पालकर मिस्टर कन्सिस्टंट. गोलंदाजी मार्गवरती अक्षय पहिलाच बॉल टाकताना तयारीत असेल. साधारणतः बाळासाहेब बोथरे मॅडम या एंडकडून तो गोलंदाजी करेल. सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे जिथे 51 धावांचा पाठलाग करत असताना दापोली 11A टीम चॅम्पियन कोण बनणार. पण तो दापोली 11 हे दोन्ही संघ मात्र आपसात विरोधक म्हणून खेळताना दिसत आहेत. 51 धावांचा पाठलाग करताना दापोली 11चे सलामीर फलंदाज मिस्टर कन्सिस्टंट स्ट्राईक मार्क वरती. राईट मोव्ह द विकेट लेफ्ट हँडेड बॅटर साठी. फुल टॉस बॉल पहिल्याच बॉल वरती अगदी मोठा प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार अमेय पालकरच्या पाठमधून हा षटकार आलाय. पहिलाच बॉल होते षटकार ठोकलाय. मॅच काय क्रिकेट खेळताना आपल्याला कन्सिस्टंट पाहायला मिळालाय. ऑफ स्टंपच्या थोडं बाहेर वाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपण बघतोय. स्कोरबोर्ड आता 7 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील आपण ग्रँड फिनालेची मॅच फायनल मॅच पाहताय. रसिक प्रेक्षकांच्या अगदी या उपस्थितीमध्ये ही मॅच आपण बघतोय. फायनलची मॅच आहे जिथे पहिल्याच काही बॉलवरती 7 रन्स आपण बघितलेत. यावेळेला फुल टॉस बॉल अंपायरचा इशारा नो बॉल आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6+1 7 रन टोटल 7 रन्स मिळतील. म्हणजे प्रॉपर कनेक्शन देखील नव्हतं परंतु तरी देखील चेंडू तिथे क्षेत्ररक्षकांना मिसफील्ड करत असताना टोटली 7 रन्स मिळालेत. आणि आता बघा काय घडलंय स्कोरबोर्डवरती एका बॉलमध्ये 7 रन्स झालेत. या बॉलवरती आपण 7 रन्स बघितलेत. त्याच्यानंतर टोटली एका बॉलमध्ये 14 रन्स झालेले आहेत टोटली. म्हणजेच काय घडलं सुरुवातीला देखील आपण पहिल्याच बॉल ज्या वेळेला टाकला गेला टोटली किती रन्स होते तर 7 होते. आणि या मात्र जो चेंडू होता तो नो बॉल होता. एक बॉलमध्ये 14 रन्स आपण बघतोय. पुन्हा एकदा यावेळेला मोठा प्रहार केलाय. सरळ जाईल षटकार. वा काय बॅटिंग आपण बघतोय. म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार आलाय. पहिला षटकार मग वाईड आला. दुसरा बॉल ज्या वेळेला नो टाकला तो षटकार आला. तीन लगातार षटकार आलेले आहेत. इथे समीर सावंत सारखं एक पुन्हा एकदा रेकॉर्ड बनवलं जात आहे का हे देखील पाहावं लागेल. कन्सिस्टंट पुन्हा तयार असेल. थोडंसं या ठिकाणी गोलंदाज विषयी दिसतोय. रनअप मध्ये थोडं दुविधा देखील आपण पाहिली आहे. आता थोडी बाजू बदलली. विचार देखील बदलावे लागतील. यावेळेला त्यांनी ते 3 बॉल टाकले होते. समोरच्या दिशेनं गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपला फुल टॉस बॉल आहे. सन्मानजनक चेंडूला हँडल केले आणि सरळ चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. एकच रन्स घेतलाय. स्कोरबोर्ड 21 या आकड्यावरती. 3 चेंडू टाकून झालेत. एकावन्न धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 बॉलमध्येच 21 रन्स आलेत. आज 30 धावा अजून देखील पाहिजे जिंकण्यासाठी. मसूद गजगे स्ट्राईक मार्क वरती. मॅन फ्रॉम टेम्पाला. इथे स्विच काय चेंडू मात्र जाईल. एक बार निकली तो नकेल गई. सीधा 4 रन चौकार. इथे पुरेश एकदा आपण जर पाहिलं तर तयार असेल. स्विच हिट खेळायचा आहे परंतु इथे रन्स मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. मसूद गजगे अगदी जर पाहायला गेलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याचबरोबर शोएब बरवार यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मनापासून स्वागत करूयात. त्याचबरोबर वदीम भाई मुकादम सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. सर आपण आसनस्थ व्हायचंय.
आणि इथं फलंदाज बाद झालाय. एक ओव्हरचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 125 रन्स. पंचवीस रन 25. जिंकण्यासाठी अजून 26 रन्स पाहिजेत. 24 बॉल मध्ये 26 रन्स पाहिजेत. असला येणार 24 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण साधला बघताय. अवलिंबाई मुकादम या एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाज लेफ्ट हँड बॅटर आता अमेय पालकर आपल्याला बघायला मिळतोय. चोवीस मध्ये 26. चेंडूला फ्लिक केले. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगला जातोय. अगदी स्लो आउटफील्ड आहे. चेंडूला पकडले जाईल. 2 रन्स घेतलेत वेगानं. बंड्या शिर्के जर पाहायला गेलं तर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये अगदी सरळ गार्डन मध्ये आल्यासारखे अगदी रनिंग करतायत. 2 रन्स आपण बघतोय. अमेय पालकर पुन्हा तयार झालाय. कन्सिस्टंट यावेळेला चांगला चाबूक स्ट्रोक आहे. चेंडू 1-2 का फोर सीधा 4 रन चौकार. जिंकण्यासाठी केवळ 20 धावांची आवश्यकता आहे. 7 गोलंदाजी मार्कवरती दापोली 11 ए संघ. पुन्हा एकदा आवेला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र 1-2-3 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 रन मिळतात. बॅक टू बॅक चौकार येतोय. 35 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 16 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आम्ही रन घेण्यासाठी इच्छुक नाहीये. नॉन स्ट्राईकला जो बंड्या शिर्के असेल त्याला नॉन स्ट्राईकला ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. राहुला सुरेख स्ट्रोक. ही स्ट्रेंथ आहे खेळाडूची. वाह अमेय वाह. मिस्टर कन्सिस्टंटच्या बाटमधून पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक 4 रन्स मिळत आहेत. बघ या वेळेला जर पाहायला गेलं तर मॅच जिंकणं महत्वाचं आहे. बंड्या शिर्केला स्ट्राईक मार्कवरती जाणं महत्वाचं नसेल. मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. 39 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. ज्याच्यात 33 रन्स अमेय पालकरचे आहेत. जिंकण्यासाठी केवळ 12 धावांची आवश्यकता आहे. बंड्या शिर्के नॉन स्ट्राईकला आहेत. एक चांगला फलंदाज हो देखील. या चेंडूवरती आक्रमकतेनं प्रहार. चेंडू खूप लांब चाललाय आणि यावेळेला षटकार आलेला आहे. धावसंख्या जाऊन आता पोहोचेल 45. 45 केवळ 6 धावांची आवश्यकता. केवळ 6 रन्सची गरज असेल. फायनलची मॅच आपण बघतोय. दापोली 11 ए विरुद्ध बी. अठरा बॉल मध्ये 6 रन्स पाहिजेत. आणि अंततः मात्र बंड्या शिर्के स्ट्राईक वरती आलाय. बाहुबली दापोलीचा आहे. बंड्या शिर्के मैसोंडे सारख्या गावातून बिलॉंग करणारा बंड्या शिर्के स्ट्राईक मार्क वरती. हा विनिंगचा स्ट्रोक खेळेल का? MSD स्टाईल मध्ये मॅच जिंकून देणार का आपल्या टीमसाठी हे देखील बघावं लागेल.
गोलंदाजी मार्कवरती सुफियान गोलंदाजी करताना आपण बघतोय. आणि जर बोल्ड घेतला या फलंदाजाचा तर अल्ताफ चिकटे यांच्याकडून 100चं कॅश प्राइज सुफियान यांना दिलं जाईल. साधना ते बाळासाहेब बोत्रे या ठिकाणी जर पालकला अगदी दन वेगानं मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. पहिलाच बॉल दिला जाणार परंतु इथे रस घेतले जात नाहीयेत. सुफियान सुरे गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल आहे परंतु आता जर पाहायला गेलं तर मनसोक्त आनंद घेताना आपल्याला बंड्या शिर्के मैदानाच्या आतमध्ये बघताय. पहिल्याच बॉलला अगदी चेंडू कव्हरच्या अगदी डीपला गेला होता तरी सुद्धा रन्स घेतला नाही. त्यांचा एकच ध्येय की महेंद्रसिंग धोनी सारखा षटकार ठोकत असताना मॅच फिनिश करायचे हे ध्येय असू शकतं. कारण संघाला एक मोठा विजय मिळवून द्यायचा आहे. दोन्ही संघ अगदी दापोली 11चेच आहेत. ए आणि बी या दोघांमधलं हे बॅटल आहे. आता बघा स्विच हिट करण्याचा प्रयत्न असेल. बॅट बॉलचा संपर्क नाही. काय बॉलिंग केली आहे सुफियान यांच्या माध्यमातून. केवळ 6 रन्स पाहिजेत. बंड्या शिर्के नावाची चर्चा आपण अनेक स्पर्धेमध्ये करत राहिलोय. हाच तो बंड्या शिर्के यांनी आपल्या संघासाठी मोठं कॉन्ट्रीब्युशन योगदान देखील दिलंय. आता षटकार ठोकत असताना संघासाठी एक विनिंग स्ट्रोक खेळेल काय देखील बघावं लागेल. फ्रंट फुटचा वापर यावेळेला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर एमएसडी स्टाईल मध्ये मॅच फिनिश. आणि या संपूर्ण स्पर्धेतला चॅम्पियन आपण बघताय तर दापोली 11A हा संघ ठरलेला आहे. अभिनंदन दापोली 11A आणि दापोली 11B दोन्ही संघाने अगदी चांगलं क्रिकेट खेळलं. पॉझिटिव्ह अप्रोच सकारात्मक दृष्टिकोन आपण पाहिलाय. दोन्ही टीमचं अभिनंदन कौतुक प्रशंसा देखील आपण करूयात. अगदी सुपर मॅच पाहायला मिळाली. ग्रँड फिनालीची मॅच एक मोठा आनंद देखील मिळालाय. सो